पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीत मोठा स्फोट. भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपावरून चर्चा फिसकटल्या आणि अखेर शिवसेनेने सोबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. या नाट्यमय घडामोडींची संपूर्ण इन्साइड स्टोरी पाहूयात आजच्या व्हिडिओत. नमस्कार, मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी. भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि RPI हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढण्याच्या तयारीत होते. सोमवार म्हणजेच 29 डिसेंबरपर्यंत जागा वाटपासाठी चर्चा सुरूच होती. पण जागांच्या गणितावरून दोन्ही पक्ष हळूहळू दोन वेगळ्या दिशांना जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. शिवसेनेने सुरुवातीला भाजपकडे तब्बल 32 जागांची मागणी केली होती. प्रभागानुसार एक तत्वांवर त्यांचं गणित पक्क होतं. मात्र भाजप त्यावर अजिबात तयार नव्हता. शिवसेना मग 15वर आली, पण भाजप फक्त 14 जागांवर अडून बसला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे सर्व ताणतणावाचे चक्र सुरूच राहिले. अखेरचा पेच निर्माण झाला प्रभाग क्रमांक 23 आणि 24 येथे. खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या पुत्र विश्वजित बारणे आणि पुतणे निलेश बारणे यांना प्रभाग 23 मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र भाजप म्हणत होता एका घरातला एकच उमेदवार. इथेच चर्चेचा खेळ कोसळला आणि युतीची गाडी रुळावून घसरली. येत्या निवडणुकीपूर्वी शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबतही युती करण्याच्या चर्चेत होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिरवा कंदील सुद्धा दाखवला होता. राष्ट्रवादीने शिवसेनेला 25 जागांची ऑफर दिली होती, पण भाजपने हस्तक्षेप केला. परंपरागत युतीत रहा आणि शिवसेना NCP चर्चेलाही ब्रेक लागला. मंगळवार 30 तारखेला सकाळी खासदार श्रीरंग बारणे पत्रकारांसमोर आले आणि मोठी घोषणा केली. युती होणार नाही. शिवसेना सोबळावर महापालिका निवडणूक लढवणार. कार्यकर्त्यांची इच्छा, त्यांच्या मेहनतीचा आदर आणि 2017 प्रमाणेच सोबळाचा मार्ग निवडण्याचा निर्णय, असं बारणे यांनी स्पष्ट केलं. जरी आम्ही स्वतंत्र लढलो असलो तरी देखील शेवट कार्यकर्त्याला न्याय देणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतंत्रपणे. भाजप शिवसेनेची युती अंतिम क्षणापर्यंत सुरू असली तरी प्रभाग 23-24च्या पेचात ती कोसळली. शिवसेनेला राष्ट्रवादीचे दरवाजेही बंद झाले आणि आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना एकटी मैदानात उतरते. मित्रांनो, या घडामोडींचा कोणाला फायदा होईल, कोणाचं नुकसान होईल, आगामी राजकीय समीकरणावर याचा किती परिणाम होणार, यावर अपडेट्स मिळवत राहण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.